आहात का? घरातल्या कामामधून अजिबात नीटनेटकं राहता येत नाहीये. नीटनेटकं सुधारायचंय, छान सुधारायचंय आणि प्रेझेंटेबल सुद्धा. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गृहिणींनी घरच्या घरी नीटनेटकं कसं राहता येईल याच्या मी काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स जर तुम्हाला फॉलो करायच्या असतील, तुम्हाला सुद्धा छान दिसायचं असेल, नीटनेटकं राहायचं असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण गृहिणी असल्यामुळं घरातली खूप सारी कामं आपल्यावर अवलंबून असतात. जसं की अगदी किराणा माल आणण्यापासून, भाजीपाला आणण्यापासून, घरातली छोटी मोठी कामं म्हणा, स्वयंपाक करणं, घरातल्यांचं सगळ्यांचं बघणं, मुलांचं बघणं किंवा बाहेरची जर तुम्ही जॉब करत असाल ते सुद्धा बघणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकटी गृहिणी मस्त अशी मॅनेज करत असते. ते सगळं मॅनेज करताना, इतरांकडे लक्ष देताना, अगदी मुलांकडं, घरातल्यांकडं, सगळ्यांची इच्छा सांभाळताना गृहिणी कुठंतरी स्वतःकडं अजिबात लक्ष देत नसते. काही गृहिणी तर इतक्या व्यस्त असतात घरातल्यांकडं, घरातल्यांची कामं करताना किंवा घरातल्यांचं सगळं आवरताना खूप गुंग होऊन जातात आणि स्वतःकडं अजिबातच लक्ष देत नाहीत. काही गृहिणी तर अशा करतात की अजिबात त्या दिवसभर केस सुद्धा विंचरत नाहीत किंवा आपण काय घातलेलं आहे याकडे सुद्धा जास्त त्यांचं लक्ष नसतं. हे असं अजिबात तुम्ही करू नका. घरातल्यांकडे तुम्ही छान प्रकारे, उत्तम प्रकारे तुमचं जसं संसार सांभाळताय, घरातलं जसं तुम्ही रोजचं डेली रुटीन छान प्रकारे उत्तम मॅनेज करताय, त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा थोडंफार लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहता तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे, बाबा मी सुद्धा खूप छान आहे आणि मी जसं दुसऱ्यांचं सगळं छान प्रकारे व्यवस्थित सगळं सांभाळतीये तसंच मी सुद्धा छान राहतीये, हे स्वतःला सुद्धा वाटलं पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं का होईना छान तयार झालं पाहिजे, नीटनेटकं राहिलं पाहिजे. खूपदा असं होतं की आपले आयब्रोज वाढलेले आहेत, अपर लिप्स वाढलेले आहेत किंवा आपण वॅक्स सुद्धा केलेलं नाही, हातापायावरचे केस वाढलेले आहेत, हे सुद्धा काही गृहिणींच्या लक्षात येत नसतं. इतक्या त्या कामामध्ये व्यस्त असतात. हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तर सांगणार आहे की गृहिणींनी घरच्या घरी नीटनेटकं कसं राहता येईल यावर आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला सुद्धा घरच्या घरी छान नीटनेटकं मस्त राहायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप अशी आहे की कपडे व्यवस्थित घाला. कपडे व्यवस्थित घाला याचा अर्थ असा नाही आहे की नवीन कपडे घरामध्ये घालून बसा. खूप साऱ्या गृहिणी असं असतात की आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घरी घालतात. म्हणजे खूप साऱ्या गृहिणी काय करतात की घरी गाऊनच घालून बसतात, तर ते दिसताना अजिबात चांगलं वाटत नाही. ते कुठेतरी गबाळ्यासारखं वाटतं. अचानक आपल्या घरी पाहुणे वगैरे आले किंवा कोणी आलं आणि आपण गाऊनवर असू तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. त्यासाठी काय करायचं, प्रत्येक गृहिणींनी आपल्याला कम्फर्टेबल असतील असे कपडे घाला. मग आजकाल बाजारामध्ये खूप सारे कॉर्डसेट आलेले आहेत, ते लूज असतात, छान कम्फर्टेबल असताना आणि दिसताना सुद्धा स्टायलिश दिसतात. पण काही जणांच्या घरी असे कपडे घालण्यासाठी अलाउड नसतं, त्यामुळे असे कपडे नाही घातले तरी चालेल. ज्यांच्याकडे अलाउड आहे ते असे कपडे नक्की घालू शकतात. मग तुम्ही कुर्ती पटियाला घालू शकता. कुर्ती पटियाला पण खूप लूज असतं, कम्फर्टेबल असतं. त्यानंतर तुम्ही कुर्ती प्लाझो घालू शकता, ते सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे. त्यानंतर आता बाजारात खूप सारे गाऊन टाईप लॉंग ड्रेस आलेले आहेत, ते सुद्धा गाऊन सारखेच कम्फर्टेबल असतात पण दिसताना खूप सुंदर दिसतात. असे तुम्ही गाऊन वापरू शकता. जे गाऊन टाईप ड्रेस आहेत असे ते सुद्धा तुम्ही दिवसभर वापरले तरी सुद्धा तुम्ही खूप छान दिसाल आणि तुम्हाला सुद्धा त्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटेल. त्यामुळं घरी रोज रोज गाऊन अडकून कामं करण्यापेक्षा, तसंच राहण्यापेक्षा थोडंसं आपल्या ड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस. त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे हेअर केअर. खूपदा असं होतं की इतक्या स्त्रिया कामामध्ये व्यस्त असतात की त्या घरी केससुद्धा विंचरत नाहीत, अक्षरशः त्या आंबाडा घालतात आणि कामाला लागतात. पण असं अजिबात करू नका. नीटनेटकं राहण्यासाठी तुमची हेअर केअर घेणं खूप गरजेचं असतं. ॲटलिस्ट सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे झटपट अशी हेअरस्टाईल जमते ती घाला. तुम्हाला छान वेणी आवडत असेल तर तशी घाला किंवा लोअर बन, हाय बन ते घालू शकता. पिननी छान स्टाईल करू शकता. हाय पोनी घालू शकता किंवा एखादी सिंपल अशी हेअरस्टाईल करू शकता. जसं तुम्हाला टाईम असेल त्याप्रमाणे छोटी मोठी हेअरस्टाईल करायची, आपल्यामध्ये चेंजेस करत राहायचं, जेणेकरून आपल्याला सुद्धा छान वाटेल, प्रेझेंटेबल वाटेल आणि जे आपल्याला घरी सुद्धा जे बघतात त्यांना सुद्धा वाटेल की छान राहती बाबा. तुम्हाला केसांची काळजी घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की छान असं आठवड्यातून एकदा तरी ऑइलिंग करायचं आहे किंवा हेअर मास्क यूज करा. आजकाल खूप घरगुती हेअर मास्क आलेले आहेत, कोरफडचे म्हणा किंवा खूप सारे माझ्या यूट्यूब चॅनेलवर किंवा यूट्यूबवरती सुद्धा खूप मस्त मस्त असे हेअर मास्क आहेत.
ते बघून ॲप्लाय करायचे. नंतर महिन्यातून एकदा किंवा ॲटलिस्ट 2 मंथ्समधून एकदा तरी केस छान ट्रिम करत जा, जेणेकरून इव्हन वाटतील तुमचे हेअर किंवा केसांची काळजी जितकी तुम्ही छान प्रकारे घ्याल तितके तुम्ही मस्त दिसाल. आपले हेअर छान असतील तर नक्कीच आपण नीटनेटके आणि मस्त दिसू. ती तिसरी स्टेप अशी आहे ती म्हणजे स्किन केअर. आणि स्किन केअर सगळ्यांनी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही ऑफिसला जाणारे असू दे, गृहिणी असू दे किंवा कॉलेज गोईंग गर्ल असू दे, सगळ्यांनी स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुमची स्किन जितकी छान असेल, ग्लोईंग असेल, तितकं तुम्हाला मेकअप कमी करावा लागतो आणि थोडंसं जरी आवरलं तरी खूप जास्त चांगलं वाटतं. त्यामुळे स्किन केअर करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता खूप जण म्हणतात स्किन केअर करायचं किंवा बेसिक स्किन केअर करणं म्हणजे काय, कारण रोज आपल्याला इतका टाईम नसतोच. गृहिणी असू दे किंवा ऑफिस गोईंग गर्ल्स असू देत किंवा वर्किंग वुमन्स असू देत, ह्यांच्याकडे इतका टाईम नसतो की आपल्याला हा बाबा मी अर्धा तास देते आणि स्किन केअर करायचं, इतका आपल्याकडे टाईम नसतो. त्यामुळे बेसिक स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मी तुम्हाला आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की CTM क्लिन्झिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जसा सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही एखादा छान असा क्लिन्झर घ्यायचा, त्याने मस्त क्लिन्झिंग करून घ्यायचं. आता मला इथं सिटाफिलचा क्लिन्झर खूप आवडतो कारण तो ऑल स्किन टाईप आहे. पटकन क्लिन्झिंग छान प्रकारे होतं त्यांनी. तुम्हाला जसं सूट होईल त्याप्रमाणे मी सजेस्टसुद्धा तुम्हाला साईडला करू शकते की कुठल्या प्रकारचं तुम्ही स्किन क्लिन्झर यूज करू शकता. क्लिन्झिंग त्यानंतर टोनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. जे ओपन पोर्स असतात ते म्हणजे जे रोमछिद्र असतात ते ओपन झालेले असतात, त्यामुळं आपली स्किन जी आहे ती अजिबात चांगली दिसत नसते. पण टोनर जर तुम्ही यूज केलं तर जी लूज पडलेली स्किन आहे ती टाईट होते आणि नक्कीच तुमचा चेहरा खूप छान होता. आता मी इथं प्लमचं टोनर यूज करते. तुम्हाला जसं सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही टोनर यूज करू शकता. खूप सारे टोनर्स आहेत, मी तुम्हाला सजेस्ट करेन साईडला, तर ते टोनर तुम्ही यूज करू शकता. आता मी मॉइश्चरायझर सुद्धा सिटाफिलचंच यूज करते. तुम्हाला जसं कुठल्याही स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर सूट होतं ते घ्यायचं, छान असं मॉइश्चरायझर करायचं आणि मग तुम्ही तुमचं जे डेली रुटीनमधलं आवरणं असेल ते करू शकता. स्किन केअर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं तुमचा चेहरा खूप चांगला होईल आणि तुम्हाला जास्त मेकअप करायची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गृहिणींनी स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. चौथी टिप अशी आहे ते म्हणजे छंद जोपासणे. खूपदा असं आपण मुलांना म्हणत असो की छान ॲक्टिव्हिटीमध्ये तू पार्टिसिपेट करत जा, सिंगिंगमध्ये जा किंवा एखादा गेम आवडत असेल तर त्यामध्ये पार्टिसिपेट कर. तुला जर वाचनाची आवड असेल तर ते कर. आपण असं सतत मुलांना म्हणत असतो की अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तू छान राहिलं पाहिजेस. पण मुलांना आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे आपण स्वतःसाठी असं कधीच विचार करत नाही की आपण सुद्धा आपले छंद जोपासले पाहिजे. खूप साऱ्या गृहिणींकडून मी स्वतः ऐकलेलं आहे की मला जे नाही करता आलं ते माझ्या मुलांनी केलं तर मला खूप बरं वाटेल. मला डान्स क्लास करायचा होता पण मी नाही केला, पण माझ्या मुलीने केला तर खूप छान वाटेल. असं अजिबात म्हणू नका. मुलांना सुद्धा तुम्ही असं सांगा की छंद जोपासा. एक्झॅक्टली मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मुलांना सुद्धा छंद जोपासायला सांगताय, हे खूप छान गोष्ट आहे. पण स्वतःचे सुद्धा तुम्ही छंद अजून सुद्धा जोपासू शकता. असं नाही आहे की लहानपणीच आपण सगळं छंद जोपासायचे होते. आत्ता सुद्धा आपण आपल्यासाठी थोडासा वेळ काढून आपले छंद जोपासू शकतो. ज्यांना कुणाला डान्स क्लास जॉईन करायचा होता पण ते राहूनच गेलं होतं, त्यांनी छान असा डान्स क्लास जॉईन करू शकता. ज्यांना वाचनाची आवड आहे ते छान छान बुक्स वाचू शकतात. ज्यांना टीचिंगची आवड होती पण काही कारणामुळे तुम्हाला टीचिंगमध्ये नाही जाता आलं, त्यांनी छान असे क्लासेस घेऊ शकता. आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही छान छान प्रकारे टीचिंग करू शकता. ज्यांना काही गायनाची आवड आहे त्यांनी छान गायनाचे क्लास जॉईन करू शकता. विणकाम, भरतकाम, भरपूर पेंटिंग, असे खूप सारे छंद असतात आपले. ते सगळे मनापासून तुम्ही थोडासा स्वतःसाठी वेळ काढून जर ते जोपासले तर नक्की तुमच्यामध्ये स्वतःला एक बऱ्याचशा स्त्रिया आहेत त्या बाहेर जाऊन छान असे पैसे कमवत आहेत आणि बऱ्याचशा गृहिणी असतात त्या घरच्या कामांमध्ये इतक्या व्यस्त असतात, इतक्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात की स्वतःकडे नीटनेटकं राहण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे टाईम नसतो. असं अजिबात करू नका. तुम्ही सुद्धा स्वतःसाठी टाईम काढा, छान राहा, छान तुम्ही सुद्धा हेअरस्टाईल करा, नीटनेटके राहा. आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही सुद्धा थोडेसे प्रेझेंटेबल राहणं, नीटनेटकं राहणं खूप जास्त गरजेचं असतं. तुम्ही सुद्धा छान तुमचे छंद जोपासा. असं मी म्हणत नाही आहे की तुम्ही काही कामच करत नाही किंवा बाहेर जाऊन पैसे कमवत नाही. तुम्ही सुद्धा खूप चांगल्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत असता. सगळी कामं तुम्हालाच करायची असतात, तुम्हाला सगळ्यांना सांभाळायचं असतं. त्यामुळे तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. ह्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याकडं सुद्धा स्वतःकडं सुद्धा थोडंसं लक्ष देणं
खूप जास्त गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गृहिणींसाठी घरच्या घरी नीटनेटकं राहण्यासाठी काही टिप्स घेऊन आले होते. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा छान नीटनेटके आणि मस्त राहू शकता. ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला सुद्धा कुठल्या अशा टिप्स माहिती आहेत का हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट टाइम व्हिडिओ घेऊन येताना त्या टिप्स ज्या आहेत ते मी ॲड करेन, अजून चांगला छान असा व्हिडिओ करेन. जर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणत्या टिप्स तुम्हाला आवडल्या हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं कोणत्या कमेंट्स आहेत की जेणेकरून मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवत जाऊ, माझे कुठले व्हिडिओज तुम्हाला आवडतात हे सुद्धा सांगा, जेणेकरून मी तसे व्हिडिओ बनवत जाईन. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.